हात जोडले. आणि काय झालंय सांगा, तुमच्या पाठीमागे काय झालंय? पोराचं अख्खं चिचून टाकले. पोलीस येतले. वरच्या ओसरीतल्या पोरांनी आणि त्यांनी काय फायदा नाव? केली. कशाली? त्यांनी हे नगरसेवक ऐका, हे नगरसेवक कशाली मारलं? कोयतेने कोयता गँगची पोरं होती. काल सापडले कोयते. कोण होते? नाव काय सांगा. काय आपलं नाव नाही माहिती, आपण कामाधंदे माणसं आहे. नाही पोराला मारलं आणि तसं सोडून दिलं. कसं कसं सोडून? तुम्ही नाही, त्या पोरांनी. नाही त्यांनी घेतलं ताब्यात, पण ती पोर आपलं नाव गाव माहिती नाही कोणाची. दारू विकणारे होते का? दारू विकणारे आहेत ते? गावठी दारू विकते. मारणारे दारू विकणारे होते दारू का? विकणारे नशा वेगळी करणार आहे तू. काय नाही म्हणजे सांगा. आपल्याला drugs नाही करणारे. माहिती, आपल्याला नाही माहिती. म्हणजे काय ते खाणारी होती. काय आणि त्या माहिती? नशेत ते मारलं तुमच्या पोराला. पोरग कुठे आता? पोरग ससन ससूनला. मी डॉक्टरशी बोलतो आता. पवार आक्रमक झालेले दादा. आपण बघू शकतो की या सगळ्या दारूच्या गुटख्याची तोडफोड आतमध्ये रोहित पवार जे आहेत आमदार करत आहेत. सगळ्या पत्त्याची तोडफोड आपण बघत आहोत. तोडफोड जी आहे ती सध्या सुरू आहे. दगडी घातली जात आहेत मोठ्या प्रमाणात. जो विषारी दारू अड्डा होता त्या दारू अड्ड्यावरती आपण बघू शकतो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सगळे कार्यकर्ते आक्रमक झालेले आहेत आणि हा सगळा दारू अड्डा जो आहे तो अशा पद्धतीने जोडला जात आहे. स्वतः आमदार रोहित पवार सुद्धा आहेत. दादा काय सांगाल, सगळे कार्यकर्ते आक्रमक झालेले आहेत? नाही एक 6-18 लोक याच्यामध्ये मेलेले आहेत. आता ज्या ठिकाणी दारू विकली जाते ते ठिकाणी आता कार्यकर्त्यांनी हे मोडून काढलेलं आहे. त्यामुळे मला असं वाटतं जिथे सिस्टम कमी पडते तिथं आपल्याला स्वतःला हातात काय गोष्टी घ्याव्या लागतात. म्हणून या सगळ्या कार्यकर्त्यांनी या सगळ्या गोष्टी आता हातात घेऊन आपल्याला कुठेतरी लढावं लागेल अशी भूमिका घेतलेली आहे. कार्यकर्ते सगळं तोडफोड करत आहेत. तरी पोलिसांनी पडतात का? आता आम्ही पोलिसांना सांगणार आहे, तुम्ही इथं येऊन कारवाई करा. हा जो मालक आहे तो कोण आहे, कसा आहे, कुठून आला आणि त्यांनी काय केलं हे आम्ही सगळं